पाहुणी चलती पंढरीची वाट सुखी संसाराची बांधुनीय गाठ पाहुणी चलती पंढरीची वाट. अरे बापरे गायला चारच टाकेला अजून आयला गायचे तोंड आणले काय काय गाय नेमकं खायला बी काही व्हायला बी कांडे कांडे खाण्याला पाला पाला टाकून पाहतो मी आता नेमकं हे नक्कीच गायचे तोंड आणले लई उघड पाहिजे नाही. पांडुरंगा पंढरीनाथ एक एक पाच घ्या. 12 वाजता आली पोरगी यायची होती. आज काय भानगड झालं का पोरगी आली नाही काही नाही. येते नेते लांबचा प्रवास आहे बसने यायचं गाड्याला गर्दी बिर्दी भरपूर आहे. पण मला सकाळी गुचकी लागलीच होती कावळा आडत होता. आज ते संकेत दिसले आज पण पाहुणे यायचे ते काय भानगड झाले कोण ठाऊ. चला पाहू जनावरचा चारावरण झाले आता पाहू पुढच्या तयारी लागू काय म्हणते काय नाही आले पाहू पाहुणेच काय होत काय नाही. स्वयंपाक पाणी करावंच लागेल त्यांना. बरं झालं भाऊ वाढे भेटले आता वाढे एक सोयीला लावून देतो. जनावराची लय फडफड होऊन राहिली आता वाढ आता त्याच्याकडे बी नव्हती. त्याला म्हणलं टाक भाऊ आमच्या जनावराला काहीच नाही खायला. वावरात टाक. काय चालू आहे भाऊसाहेब. ये वाढे भेटले ना. वाढे भेटले का. हा वाढे आणले मग जाऊ भारी भेटले गाड्या. हो वाढे पहा ना कांडी पहा ना कशी गाडी कांद्याची बरं का. काय भाव भेटले रे. काय 100 रुपये शाकडा आहे. 100 रुपये 100 झाले चौकड 100च झाडी. अहो मला तर 120 म्हणलो तो वाढायला लागले. ते म्हणे भाऊ आता आहे ना शेजात राहिले आम्हाला शेजारी आणि ऊस कमी आहेत आणि गाय प्रत्येकडे गाय आहे प्रत्येकाकडे आणि त्याच्यामुळे काय झालं वाढेल भाव आलेला आहे. त्याला काय म्हणलो मी मग आपल्याला एक गाडी चांगली जाय म्हणलं 2 दिवसाला. भाऊ म्हणे दररोज लागत असले सांग म्हणलं 2 दिवसाला लागत राहू म्हणलं आम्हाला. आता रोज तरी 50 सांग भाऊ म्हणजे एखादी 100 घ्या जाऊ पण बरं झालं तो भेटला कायम तो देतो म्हणला. कायमचं म्हणलं त्याला जाऊ दे बरं 100 होत नाही का अडचण नाही. हा तेच म्हणलं जनावराला काहीच नाही आपा नाही ना. हा ठीक काय अडचण नाही की टाकून मग हे सगळे टाकून घेतो. हा मग सोनीचं काय चालू याच ना तर घरात स्वयंपाक करीत दुसरं काय चालणार. स्वयंपाक झाला पाय बरं 12 वाजता आले जीव घेऊ 2च्या गाडी पलीकडून लावू बरं लगेच काय पोर सॉरी खेळ इकडून. हो ना तेच ना गाडी आहे ना. हा दिलं इकडं. आता मला काय म्हणायचं सोनी स्वयंपाक चालू आहे का. हा स्वयंपाक चालू आहे तिचा. बरं आता तुला एक विषय सांगायचा असं आपली मऊ येणार आहे आज ते आपण तिकडं नगरवरून हा शिकायला होती तिकडे ती आज ती इकडे येणार आहे. आज येणार आहे का. हा आज येणार आहे ती. तुम्हाला फोन आलता काय. हा मला काल फोन आलता सकाळी फोन आला बसले म्हणून आणायला जावं लागेल का काय बस स्टँडवर जाईल मग आणायला नंतर थोड्याना इथंच ना. हा टाकळी बांधच्या हा टाकळी बस स्टँडवर काय अडचण नाही ना. हा मग मऊ येणार घालतोय. बर 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 काय असं ते पुढचं मग आपण साडेजण एक विचार करून बोलू मग या विषयात. चालेल ना मग पण नेमकी काय येऊ राहिली पण भेटायला येऊ राहिली का. भेटलाच येऊ राहिली मग काय पाहून निवेदन आपण काय ते चालेल. स्वयंपाक केलं सोडून. हा तिला ना स्वयंपाक केला तिला आवाज देतो आणि पाहतो स्वयंपाक झाला का नाही विचारून पाहतो. चल बरं चल दोन मी बी येऊ का. हा चल दोन वाढे टाकले असतील ना. ती टाकू मग मी येतो. मी वाढे टाकतो. हा बस टाक मग. चला गाडी आता काही बरं कोरकी झाली पाहिजे लवकर. काय चाललंय काय नाही कोणा ठेव अरे पण आता सोनू काय चालू भाई. काय नाही आवरत होते. बर 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 ये काय आवरलं का. हा आवरते. बरं आज तुला कशी आनंदाची बातमी सांगायची होती. काय बाबा. अरे आपली आज माऊ येणार आहे. माऊ हा. आपल्याकडे एक आहे ना माऊ. अरे ती माऊ नाही मग? मांजर माऊ नाही मग? माझ्या पुरीचं नाव आहे माऊ. मी तिचं लावून लाडानं माऊ ठेवलंय. हा, तिचं ते नाव आहे तुझं ना मनीषा आहे हा पण आम्ही लहानपणापासून तिला माऊच म्हणतो. हा होय असं म्हणा ना मग मला वाटलं माऊ एक खाईन. हा आणि मस्त आहे की स्वयंपाक आता गोड धोड. स्वयंपाक करायचं होय. हा आणि काय झालं आता ती 2 वर्षापासून आलेली नाही आपल्या घरी. हा. आता तिचे पेपर पूर्ण झाले हा. आणि ती आता इकडेच राहणार आपल्याकडे. बरं होईल मग मला तेवढे सोबत होते ना. हा तुला सोबत तुला जोडदार आम्ही राहत गेल्यानंतर तुला बोल चालू करायला कोण राहत नाही ना. हा नसतं कोणी. तसं तुला फोन येतच होता ना. हा फोनवर बोलत होतो पण आता फोनवर बोलणं वेगळंच समोर भेटणं समोर वेगळंच. आल्यानंतर एक राहणार बा आणि मस्त मजेत राहा काही अडचण नाही. हा राहू. हा आता मस्त तिला स्वयंपाक पाणी गोड धोड केला ना काही. हा करते ना. गुलाबजाम जो कर मस्त बर्फी बिर्फी अगदी व्यवस्थित. हा सगळं गोड गोड करते. हा आणि भाऊसाहेब कुठे गेलाय. ते गावात गेलेले इथं. गावात गेले का. हा बर 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 काय अडचण नाही. उरक मग लागतं रे काय तुझ्या. हा हा करते मग मी हा स्वयंपाक लागतं आवडते. हा 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 ठीक आहे वजेत हा. हा. अरे मवाली काय
अरे आणि तू पोऱ्या कोणी हां हा बर 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 येऊ दे तुला आता मग विचारतो काय भानगड आहे काय नाही मग तर म्हणली मी डायरेक्ट तुला फोन करते म्हणे आणि तू डायरेक्ट त्या पोरा इथे घेऊन आला तिला बरं बरं येऊ दे कोणी पाहू हो काय भानगड आहे काय नाही यांच्यावर ते लेकरू लय समोर आले बर पाहू आता का नाही गोडी गोडी तिला इचून घेतो आणि मग दटीत तिला आता हो काय होतं काय नाही येऊन तर द्यावं तिला एकदा सगळी तशी आली पाहिजे मग आली काय बाई हा ये 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 इकडं हा होतच झालाच नाही ना खूप होत झालं ना एवढं काय राहतं पड बाई हां आता एवढ्या दिवसातून घरी आले मी सामान नको का माझ्याकडे हा हा बैस 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 असं काय उतार केलंय काय येतं बाई किती तब्येत काय अरे काय नाही काय नाही मस्त मजात मजात लक्ष देत नाही का तुमच्याकडे हे? देते ना मग सुन जीवला ती भाऊ पोर मुलगा जीवला येतो झालेत, काय अवतार झाला अरे वातावरण आहे काय झालं हे थंडी बिंडी आमच्याकडे लई थंडी फार थंडी इकडं आणि त्या थंडीमुळे आहे ना असं अंग 2-4 दिवसापासून ना असं जाम झाले नेमकं काय कळा आजच कळा नेमकं बैस बैस थांब मी पाणी सांगतो सोनू काय आता बाई कुठे पाण्याने बाई घरात आले का ताई तयार आणते हा. हा ना हे बघ पाहिलं ना सारा हसून खेळून वातावरण एकदम फ्री आहे काही अडचण नाही मस्त मजा येते पण आता ते काय 1-2 वर्षानंतर तू बघितलं ना त्याच्यामुळे तर तसं वाटतं दे पाणी पाणी ताई बरे आहेत का हो तुम्ही मी पण चांगली काय चालले काही नाही बाकी बरं आहे. मजेत? हो तुम्ही लय दिवसांनी आलात हो मला पेपर होते ना माझे हो झाले ना आता आता पुन्हा? भरपूर दिवस इथंच आहे मी पूर्ण झाली शाळा हो हो काय अडचण नाही आता ते आहे, बाकी पण आता खूप वेळ आहे. खूप वेळ आहे ना जाऊ दे पाहू आता आता राय 4-2 वर्ष राय आता जाऊ दे पेपर तू तिकडे गेली आम्हाला कर्मा नाही बी काही व्हाय नाही बी हम्म. अरे ना चालेल ना. हा, घे राहू द्या आता इथं घे पाणी घे पाणी घे बाकी काय मग मजा येते ना एकदम मजेत असं आहे ना हा तिला तुमचंच तुझ्या काय भाऊजीला चाललंय? आठवण येत होती हा काय चाललंय कशा आहेत मग मी मस्त आहे आता राहा बरेच दिवस आम्हाला पण करमल मग इथेच आहे मी आता हा ना ती आता इकडे चालली सुट्टीला आता हा बरं आता काय अडचण नाही हा मला पण सोबत होतात हा. तशी मी एकटीच पडत होते काय तुम्ही बोलत नाही का तुमच्या सोबत हा बोलतेत ना पण काय नुसतं कामच दुसरं काय बोलणार बसा आहेत ना. ते हा बसते ना आणि काय होतं बरं का आम्ही राहत गेलो का मग भाऊसाहेब तिकडे शेताकडे गेला का मग त्यानंतर घरी एकटीच राहती हा मग घरी पण कोण नसतं ना हा कोण नाही राहत मग तिचा जीव लागत नसं आणि राहत ये ठरलं का मग रान थोडं दूर आहे ना आणि मग यायला ती थोडी दमलेवणी होती मग त्याच्यामुळे आम्ही सहसा तिला रान नेतच नाही मग तिला एक मोबाईल घेऊन दिलेला आहे मोबाईल आणि ती आपली चढत तिथे यायचं मला अगदी चालेल ना काय आता मी आहे ना तुमच्या हा, सोबत मोबाईल आता बघायची काही गरज नाही हा. पडणार त्यामुळेच म्हणलं बरं झालं तुम्ही आला मला तर लय आनंद झाला हा मला पण किती दिवसानंतर आली ना मी मला सगळं वेगळंच दिसतंय इथे. हा ना आता खूप दिवसांनी Change, आले ना हा. तुम्ही त्यामुळं पण असेच राहा मग असं जसं आता बोलले ना असंच राहा नाही तर 4 दिवसात नको आबाच्या कानावर येऊन देऊ नाही. या वहिनी असे म्हणल्या ते तसं म्हणल्या असं ना करू मग नाही नाही ना असंच राहा. नाही तसं राहता ना तुम्ही म्हणा दादा कुठे गेलाय ते गावात गेलेले ते येणार आता हा बरं मग आता एक काम कर बाई मस्त पैकी स्वयंपाक कर हा करते ना. गुलाबजामुन गोड जेवण कर असं मग माऊला मस्त पैकी हा हो हो करते सुंदर ना. असं मग तुला काय आवडतं बाय मला आवडतील ना हो आवडत ना बनवते मग मी हा ठीक आहे आता तुमच्या दोघीत तुम्हाला जे आवडीच निवडीचा काय असं प्रश्न तुम्ही एकूण वेळेस सांगत जा आणि करा खा जा मग बरोबर चालतंय, टापके करते स्वयंपाक. हो हा कर स्वयंपाक लवकर फार जीव लावणारी फार तुझ्यात सुद्धा तिचा म्हणून मला सांगत असते आबा ताईचं काय चाललं फोन करत जा आमकं मी जाणसं अरे काय आहे हाय मस्त मजा तिकडे बरं चालते बाई मला काय म्हणतो तुला मग बाकी काय चाललं मग आणखीन काय नाही एकदम निवांत मजा येते ना बरं मग पैसे बिसे एकदम पुरले ना हा काय बरं problem. शाळा कसं काय तिकडं चांगली आहे एकदम एकदम मस्त आहे झालं ना? आता एकदम पहिलं होतं टेन्शन जरा हा, हा, हा. पेपरचं वगैरे हां हां आता नाही आता झालं आता रिलॅक्स एकदम असं आहे ना आता फ्री झाली एकदम हो एकदम फ्री ठीक आहे ठीक आहे ठीक काय अडचण नाही मग मला तीच काळजी होती लोकल सिटीमध्ये आहे
आणि नेमकं काय बुवा नेमकं. पण तशी ते तुझी आत्या ते होते ना तिथं हा आहे ना. येतं जाता मग ते लक्ष होतं. माझा फोन व्हायचा त्यांना कपूर लक्ष राहू द्यायचा या जा जा जा. तर मला त्यांचा फोन यायचा काय नाही म्हणे मग मस्त राहते म्हणे मजा येते म्हणे सारं. राहायचे पण एवढी नव्हती भेट होत आमची. हां कधीतरी जायचं मला कॉलेज असायचं ना हां हां. त्यामुळे. आणि जेवण हॉस्टेलला व्यवस्थित भेटत होतं ना. होतं बऱ्यापैकी. आपण आता काय बाहेर गेलं ना आता बाहेर गेलं साधं जेवणाचं चालण्याचं थोडं तारामळच होती. पण शिक्षण आहे त्यासाठीच ते सहन करावं लागतं बाई. आणि ते सहन केलं तुमचा पुढं फायदा आहे. आता बघ तू आता एवढी मोठी शिकली आता तू डॉक्टर होतीस का कलेक्टर होतीस आता काय पुढचं तुझं नशिबाची माती काय म्हणायचं. बरं ठीक आहे जाऊ दे मला तुला एक विचारायचं होतं बाई तू यायला काही अडचण नाही ना. नाही ना. बाई ते मुलगा होता तो कोण होता का बाई. तो मित्र होता माझा. कुठला. कॉलेजचाच येतो. हां मग कुणी नव्हतं ना स्टँडवर आलेलं. हं. तो बोला चल मी तुला सोडतो म्हणून आणलं मग मी त्याला. अरे बाळा तुला कसं कळत नाही तुमच्या सिटीमध्ये चालतंय आमच्या खेड्यात नाही चालत बाळा. हा मग मी त्याला तिथपर्यंतच आणलं होतं मग कोणी नव्हतं म्हणून मी आणलं. त्याला अरे काय पण मला झालं? तू म्हणली होती मग मी फोन करते म्हणे आबा तुम्हाला करणार मी भाऊसाहेबाला पण बोललो होतो. करणार होते मी पण आता तिथं कोणी नव्हतं मग तुम्ही येऊस थांबावं लागलं असतं. मग तो म्हणला चल मी आयचं तर सोडतो अरे तुला. नाही तू मस्त गण चल म्हणली पण थोडं आमच्या खेड्यागावात आहे ना थोडं फार लई हे बघ बाई आता काय सांगायचं. आणि लिकीचं कसं असतं काचाचं भांड आहे बघ थोडंसं जर खास तडा गेला ना तू बेग नसतं बाळा त्याला काय तुला नको आनंद नको वाटून तो तुला. आणि हिरेले बाई काय ना तुला अलग लक्षात. आणि आमच्या खेड्याचं आहे ना फार अवघड आहे. कोण कसं कोण काय बोलण्याचा भरोसा नाही. आणि आपली गावात प्रतिष्ठा आहे. आबाचं नाव जरी काढलं तर गाव म्हणजे असं हे विषय. आणि त्यात कोणी काय बघितलेलं राहतं तुला आता मी इकडे बसले वाटण तुला कोणी बघितलं का काय माहिती. तसं जाऊ दे म्हणा शक्यतो काय त्यांना माहीत पण नाही. ही मुली भरपूर जातात गावी कुणी येतात पण काय होतं एखाद्यानं जर ओळखेन जर पाहिलं तर मग असं होतं. मित्र आहे म्हणून सांगायचं एवढं काय त्याच्यामध्ये. अरे हा तुमचं सिटीमध्ये चालतं बाळा हो मित्र आहे ते. काय नाही त्याला काय नाही खेडेगाव वगैरे नाही ना. हा तुम्हाला आता सिटीतल्या लोकांना खेडेगाव आणि खोडेगाव काही वाटणार नाही आहे. तुम्ही एक तिकडे एकदम फ्रेंडली आहे तसं आम्ही नाही ना. आम्हाला इकडं असं आहे असं वर कसं एखादं वर झाडं नारळ राहतं आणि ते पडतक नाही असं भेव राहतं आम्हाला खेडेगावामध्ये. ते जाऊ दे आता चल जाऊ दे म्हणजे तुला एक सांगतो मी आता काय आता जे झालं ते झालं. आता इथून बोरं हे चालणार नाही मला चालणार नाही. कोणी मुलगा येणं जाणं बसून येणं हे झालं आता बस हे आपल्या खेडेगावामध्ये चालत नाही. ते तुला गोडी सांगतोय परत मला हा असं चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट तू ते आणलेले ते कपडे आपले चिपरे कपडे हे चालणार नाही इथं आपल्या खेडेगावामध्ये. हे आम्हाला आवडत नाही. पण असं कसं आबा आता एवढे दिवस झाले मी तेच कपडे घालते. अरे तू घालती बाळा तू सिटीमध्ये आहे तिकडं. तुम्ही तर मला काही बोलले नव्हते ना याच्या पहिले. अरे तुला बोलायला काय कर तू सिटीमध्ये असले तुमच्या सिटीमध्ये धकतं ते पण आपल्या खेडेगावामध्ये धकत नाही ते. तुझं म्हणणं मान्य आहे मला. मग मी आता काय घालू माझे सगळे तसेच कपडे. अरे तुझे सारे कपडे तसेच का. ठीक आहे तुला कपडे घेतो ना मग मी. चल उद्या दादा आला तुझा दादा जर पैसे देतो जा कपडे घेऊन ये 4-5 ड्रेस कपडे घेऊन ये आणि घालायचे ना तर तू घरातल्या घरात घाल ना. पण आज बाहेर इकडे तिकडे जर हिंडताना जर घातले तर लोक नाव ठेवतील ना. मला हा विषय ना काय माहिती तुला सौदायाची उद्योग नको आहे मला एवढं कळतं. आणि ते पाहिले बघून मातच करावं लागला काय का ते कोण मुलगा येतो आणि त्यांना गाडी आणून सोडलं आणि ते गेलं हे आपल्याला चालणार नाही. आता याचं मागं ठीक झालं काय म्हणतो मी खाली मानपा घालवून पा माझ्याकडे ऐकू नको. हे जमेल का नाही तर मग तुझं तू आपली पत्ती जा आणि तू आपल्या तिकडेच राहायला लागलं. पण माझ्या डोक्याला कलही करू नको. माझ्यापेक्षा तुझा दादा मोकार आहे माहिती आहे का. आलं लक्षात. नाराज होऊ नको मी तुझ्या सांगतो तसं काय वाटून नको देऊ. हे बघ तुमची सिटी आणि आपलं खेडं हे अवघड आहे यात थोडं समजूता करायचा थोडा बरं का. हां ठीक आहे उरकलं बघ मग तुझ्या भाव जायचं. उरीला बोललं तर पहा त्याला त्यांना लगेच तोंड सोडून काय करणार नाही त्या तिचं सिटीमध्ये चालतं तिकडं ते आपल्याकडे नाही चालत ते. मग आता काय करणार आहे. पण सांगितलं बाई लेकराला आपलं बाई नाही सांगितलं आपलं तर मग काय होणार आहे. असं राहतं लेकरांचं सांगितलं शिकलं म्हणजे बरं राहतं बुवा. काय झालं आबा एवढं काम तो सोडून दिलं तुम्ही. काय नाही हा? कोण नाही सोडून दिलं बसलो ती चालू तिकडे तिकडं. बरं तुला ते काय काम सांगितलं ते केलं का. हा ते वाडे आणले ते लावले जनावराला टाकले हां हां आणि मग घरी आलो म्हणलं आबानं काम सांगेले घरी जावं म्हणलं आबाकडे लवकर. असं आहे ना. हा बरं काय अडचण नाही. तेच चालू होतं डोक्यात गणगण थोडी. ताई आली का. हा आली ना मग आली ना. कोण आणलं तिला. मला तर तुम्ही म्हणे लवकरी म्हणे स्टँडवर जायचं म्हणे आणायला. अरे हा तेच तू ऐकून कसं घेत नाही. तिला तू आणायला जायला सांगितलं होतं मी हा. मग ती डोक्यात गणगण होती ना ते कोणतं एक मुलगा आला तुला सोडायला.
कस काय आला होते मुलगा? आता कोणते मुलगा आला होता मग माझं तिला तेच म्हणत हा. होतो का कोण मुलगा होता तो भाऊसाहेब तुझी वाट पाहत होता तुला आणण्यासाठी भाऊसाहेबनी तिथं रोडला करायला थांबलेला आहे आणि तू इकडून कशी काय आली बाबा असं विचार तेच होतं माझ्या डोक्यात नाही नाही, पण मग दुसऱ्याच्या गाडीवर कस काय आली तिने विचारायचं ना तुम्ही. अहो मग तेच विचारलं तेच टेन्शन चालू होतं माझ्या डोक्यात तुझी मला म्हणलं ना तर तेच चालू होतं का मग मी तिला झापवलं मग हा. मी म्हणलं बाई हे चालणार नाही आपल्याला आणि ते पण तिला हे पण सांगितलं मी का तुझा दादा आहे का तुझा दादा म्हणलं मोकार आहे म्हणलं नाही ना, त्यातलं बघ मी आता म्हणलं रस्त्याने येते जाते लोक पाहिलं बिलं मग तुमची आणखीन इमेज खाली व्हायची ना म्हणून बाबा. म्हणूनच सांगितलं तिला आणि तू पण हे का आता आज लगेच की बोलू नको उद्या बिद्या परदेशी बोली तर आपण जर सारं जर बोललो ना तर ते आणखी काय आहे सिटीतलं लेकरू ते आहे. असंच बोलून तुम्ही डोक्यावर बसून घेतलं ताईला माहितीये का? अरे नाही बाळ्या तू मी ऐकत कसं नाही रे तू काय ऐकायचं अरे तुमचं? पण आज डोळ्यानं पाहिलं म्हणून आपण बोललो आता तिकडे काय माहिती का आपल्याला हा ते बी आहे, तिकडे काय माहिती आपल्याला? तू इथं माझ्या पैसे आला आता इथं तिकडे काय 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 कुठं निघेल मला माहिती का नाही ते नाही माहिती म्हणून मी आपल्याला. तुला काय सांगतो जे डोळ्याने पाहिजे ते माणूस बोलते हा, त्याच्या मागचं काही कळतं का नाही. हा मग आता चाल जाऊ दे आता तू पण आज तिथं बोलू नको काय नको मी आज बोललो ना उद्या बी तू बोल तिला उद्याच हसता हसता बोलताही तुला मी हसता- न्यायला आणलं होतो हा. काय झालं कोण सांगाले आवाज चलतत होते तू असं चालत नाही बाई असं वजे वजे तू पण बोल आपण साऱ्यात जर वाचका उचकी केलं ना ते पोरग बांधला मग नाही मग ती रडण नाही हा, असं- कसं आपल्याला चांगलं वाटणार नाही. आता कसा बोलला हा, बरं नाही, मग बस असं एवढंच आहे आणि ठीक आहे गेले जातं आतमध्ये कारण भाऊ स्वयंपाक करू राहिले म्हणे जेवतो म्हणे असं आहे हा. का? तिला भूक लागली असं लांबून आली ना ती नगर. हा लांबून आली आहे हा. आणि तिनं थोडं तोंड सोडून दिलं होतं तुम्ही बोलले ना त्याच्यामुळे तुम्हाला सोडला असेल ना. हा त्यात आणखी तब्येत बरोबर वसू आणि सिटीत लोकांना प्रवास की खेडेगाव इकडे आलं असतं चढ नाही होत अहो गाड्यात मरणाची गर्दी राहते आबा. हा, आणि दंदन मग आणि आपल्याकडे वातावरण ते असं विषय ना बरं चल जाऊ दे हे उचल बरं हे बॅगाने जाऊ दे बरं तिच्या आत- एवढ्या बॅग आणल्या होती ना. हा मग तेच ना मग मग दंदन होणारच ना. हा दंदन व्हायचं एवढं बॅगा उचल घरात नेऊन ठुका मग. हा घट नव्हतं तुझ्या बायकोला हाक मारली पण तुझ्या बायकोला झापणार नाही म्हणलं तिला काही जमणार ते. हा झापणार नाही उचलणार नाही म्हणलं तेच ना मग. हा जाऊ दे आता हे सगळं नेऊन ठुतो घरात. हा हे परस पाय तिची इथंच राहिली पाय काय जड आहे आबा या. हा अरे म्हणत ना ते लेकरं आणले कसं काय मला हेच काय कळा ना येऊ का मग ठेवून? हा इथून आतमध्ये बर चालेल. ही लवकर ठेव ना हा हा झालं झालं त्याच्या कानावर घातलं मग ते वळवून नाही तर ते लई हे फटकळ तोंडाचं आहे ते तिला एखादा कडकाला आवाज बसलं काही कामं दामोचं ते बावलट पोरग आहे पण जाऊ त्याला सांगितलं काय अडचण नाही चल होतंय पाहू आता गेले तर आतमध्ये चाललं स्वयंपाक मी तोपर्यंत ना एक शेतातून चक्कर मारून येतो एकदा काय झालं काय नाही ट्रॅक्टर येतो नांगरायला आलं की नाही कोणाला ठोक हो पाण्याचं एकापर्यंत ताण मिटून गेला त्या लाईटीनं लय कटकट कटकट रात्री जाय जाय ई रात पळेल तशी तिकट लाईट दिवसात राहतच नाही काही कामानं रामभाऊ तू वाटतोच भाई काय चाललंय का राम 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 काय चाललं रामभाऊ काय नाही भाऊ अरे काय चाललं आबा काय नाही बस मजात एकदम ते लाईटीचं बरं गहू कस काय अरे गहू चांगलं आहे किती पाणी झाले आता हे तिसरं पाणी मला गहू करायचा होता पण आता ते राहिलं खालीच राहिलं वर दिवस झाले ना हा हा त्याच्यामुळे राहूनच गेला हे जमा करे हा गहू जमन ना जमन जमन इरा मारली कालात त्याला अरे मार ना मग मी एकाहत्तर हा अरे म्हणजे पाय आता मिरा एकत्र म्हणून जाळून टाकायचा का अरे नाही मी अरे म्हणजे तो नाही केला आणि दुसऱ्याने केला तुला ते द्या ना भाऊ आता काही हा, काम त्यानं गहू जळण होय मग मा ऐकून सांगायचं चुकलं बा ते मी एकाहत्तर म्हणत होते ना तिकडं हा, हा. मग त्या बांधाच्या कडानं मारायचं म्हणले होते ते मग तो माझ्या गहू राहून टाकावला का नाही नाही म्हणलं माझ्या डोक्यात तेच राहिलं ना हा बरं झालं माझ्या गहू राहून टाकला तो मी म्हणलं औषध मारलं की नाही म्हणलं गावताचं बरं जाऊ दे गहू जमन ना गहू जमन जमन ना आता मस्त गहू आहे. हा, किती जा. पाणी झाले याला हे तिसरं पाणी जाईल अरे वा 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 बरं जाऊ दे बरं मला काय आहे तुला तो केलं का मम्मा का बिका केली हा, नाही ना नाही का बरं मला काय म्हणायचं हा बोल ती तुझी मुलगी येणार होती हा तिचं काय शिक्षण झालं रे अरे हा ती का ती विषय असा आहे बरं का आता तिचं शिक्षण मला काही कळत नाही भाऊ एवढं पण ती पूर्ण झालं म्हणते आता बर आणि उद्या बिद्या येणारच ती अरे आपल्याकडे एक स्थळ होतं हा मुलगा चांगलं शिक्षण झालेलं आहे बर तर मी म्हणलं बघावं याला याच्याकडे आहे बा आपल्या मित्राकडे पोरगी हा 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 म्हणून पावा म्हणलं नाही, नाही, विचारून हा बा, आता मामा लोक तुम्हीच पाहणार आहे हा. काय मला त्याचा नाही विषय पण माझ्या डोक्यात खानी औंदा खटकाने बघ पुरीच लग्न करायचं कसं का पण तरी पण हा बाय जर आलं कुंकून चांगलं स्थळ असलं हा. माणसं चांगले मुलगा चांगला असला ना करून पण टाकू आपण अरे मग तेच म्हणत होतो मी हं. कसं आहे हं. मुलगा चांगला आहे हा म्हणलं मुलगी चांगली आहे हा हिचं शिक्षण झालं बघा
तो पण शिकलेला आहे ना. हा नाही तर काय जोडील जोडा पाहिजे हा, नाही ती काय व्हायचं जो तर खालवर नाही पाहिजे. नाही 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 मुलगा 10वी मुलगीचा 15वी असे नाही पाहिजे. नाही नाही तसं काय? नाही. हं. पोराचं शिक्षण भरपूर झालेलं आहे हा. आणि चांगल्या नोकरीला आहे. असं आहे का? म्हणून म्हणलं नोकरीला आहे का? हा नोकरीला आहे तो. होय, मग काय अडचण नाही. माणसं कसं काय माणसं चांगली आहे. माणसं चांगले हा माणसं पाहायला काय पाहिजे. शेती बिती काय त्यांना अहो शेती आहे बागायती शेती आहे. हा शेती का? हा 2 एरी मोटरी. बर 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 हा. नाही हा बाय तो म्हणणं आहे ना ठीक आहे मी आता घर जातो हा पोराचा सल्ला घेतो बर बर बर. काय होतं काय नाही. मोठ्या मुलाचा भाऊ. हा मोठ्या मला सल्ला घेतो हा, हा. आणि त्या सल्ला घ्यायचं काम राहतं खरं तर मीच करणार हा. आहे पण कोणाला विचारलं म्हणजे काय राहतं मोठेपणा राहतो. हा, मोठेपणा राहतो. दुसरी गोष्ट आता ती पोरगी काय म्हणती काय नाही आणि तिचं सिटीमध्ये आहे ना पण हा सिटीमध्ये city. हा नाही ते खेड्यापाड्यात नको बरं अरे बाबा. नोकऱ्या कुठं खेड्यात राहते का. नाही नाही नाही, हा नोकऱ्या सिटीतच राहते पण तो म्हणणं हा? ते बरोबर आहे. अरे आपण काही जायला नाही ना रे, ते असा विषय आहे ना. आणि चल तो म्हणणं तर मान्य आहे मला. ठीक आहे पाहू करू हा. त्याच्यावर विचार करू. विचार करून सांग मला मग. हा हा? ठीक काय अडचण नाही. चालेल ठीक चालेल. आहे. तर आता एक काम कर ना आता एवढा बोलला एखादा आता काय चेपीचं खाऊ ना आता बर बर अरे काढ ना तंबाखू ते विसरूनच गेलो मी तंबाखू. काय, काय, मी हा. राहतो ना आता बर बर बर. आणि उरकले आता गवतलं हा हा आणि येत आता लक्ष राहत आहे. हा मला लक्ष आहे ना. हा ते वाटत काढत ना ते कोपऱ्यात गहू खाल्लाय बरं का ते शेची अंकाच्या शेळ्या येते तिकडून बर 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 ते खाली रात घातले का हा. ते तिकडं शेची अंकाच्या शेळ्या खाते तिकडं बर बर बर. तेवढं येतात शेची अंकाला सांग मी तसं बोललोय मी त्यांना हा हा ते तर म्हणे काय नाही ते का परदेशी गेले म्हणे हात टाकते इकडून बर बर तेवढं शेची अंकाला सांग येतात लक्ष राहू दे. बर बर माय लक्ष राहतेच म्हणायला. हा तसं काय ते शेची अंकाला काय विचारात जीव लागतो म्हणा हा. पण काही शेळ्या मुख्य जाणार आहे हा, परत खरं त्याची आहे. इकडून हा, तिकडून जनावर आहे, हा जनावर. ज्यादा कमी आहेत आणि त्याच्यामुळे रस्ता बारीक आला हा त्याच्यामुळे आता लाईट कशी आहे तुला. आता लाईट रात्री येते ना 11ला. रात्री 11 द्या. हा. अरे मग चांगली गोष्ट आहे ना. अरे काय चांगली मरणाचं गाठ डुकरं लई चल जाऊ दे बर बर भाऊ तू बोलला यायचो चांगला विचार करू. बर 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 हा? चालतंय चालतंय. येऊ का मग मी वा, हा. जाय मग तू बर बर चालतंय. पाणी पाजलं का नाही कोणाला ठोक गावड्याने समुग टाकू राहिली जे गाय बुळकून राहिली ते डॉक्टर आला का नाही कोणाला ठोक चल जाऊ दे मोरद्या बघू राहिला आता हात पाय धुतो एकदा मस्त पैकी जेवण करतो मग तो आता काय ते काय अरे पण रागा हौदात पाणी आहे की नाही कोणाला ठोक धरा. काय गं मग काय आणलं पाणी आणलं का हम्म. बर 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 काय आणलं काय दमले असताल. हा दमलोच होतो बाई पाणी पित होत मला वेळचं पण मग आता काय झालं ते मोठीवरलं पाणी नाही पिलं मग मी लय काम होतं का. आता गो भरणं गरजेचं होतं बाई गो भरणंच घेतलं तू एका बरचं काही टेन्शन नाही राहिलं आता जेवण केलं तू बाई नाही अजून. नाही का? आता. ते मी जरा बसले होते हां तुम्ही बोलले ना मला सकाळी हा 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 जरा वाईट वाटलं पण करण मी काय नाही. तुला वाईट वाटलं असत पण ते गरजेचं आहे काय माहिती तुला गरजेचं आहे का नाही ते हां नाही तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय तर मी एवढं करूच शकते. हां याच्या पुढे मी नाही आणणार. हा बस 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 सांगा असं असलं ना बाई मग माझ्या जीवाला तुला बरं वाटतं काय माहिती तुला तिथं चालतं असं मित्र म्हणजे एवढं काय नाही मग तो फक्त माझा मित्रच आहे बाकी काय नाही. हां फक्त मी आता तो नव्हता तिथं कोणी मला घ्यायला नव्हता आलं त्याच्यामुळे तो बोलला चल मी सोडतो म्हणून मी घेऊन आलो. आज हा ते तुमच्या तिकडं चालतं पण आपल्या खेडेगावात नाही चालत बाई म्हणून मी तुला बोललो राग ते नाही तर माझं बोलायचं काही वाट नव्हता आणि काय होतं थोडं लक्ष असलं का म्हणजे मग काय राहतं थोडं बरं राहतं आणि त्यात मला वाटलंच होतं का तुला थोडा पस्तावा येईनच बा आबा बोलले आणि बघ तुला किती जीव लावलेला आहे मी आत्तापर्यंत तुला काही नुसता फोन यायचा उशीर तर तुला पैसे पाठवलेले किंवा काही कुठलीही जर काही अडचण आली मी तुला कमी पडून दिलं काही आणि मी इकडं आता तुला का म्हणलो ते डोळ्याच्या नजराचं आड होतं ना ते काही वाटत नव्हतं सारं सिटी येते सिटीमध्ये धुकू शकतं पण आपल्या खेडेगावात धुकू शकत नाही ना म्हणून मी तुला ते बोलले गेलो आणि त्यात काय झालं माझ्या ठेवलं डोक्यात थोडं टेन्शन होतं आणि ते आणखी असं बघितलं आणि त्यात ते तुझे बरोबरच आहे काय म्हणतं ते मित्र जरी असला ठीक आहे पण लोकांना माहिती आहे की हिचा मित्र आहे म्हणून लोकांचं काय संशय लोकांना काय हे का नाही मी ह्याच्या पुढे नाही आणणार. हां तुम्ही असं आहे ना तुला समजलं ना बस समज एवढीच बाजूला समजलं म्हणजे काय वाटत नाही पाहिजे समजलं म्हणजे मग माझ्याकडे खट्टान मिटला